नाशिक येथे महाकुंभ मेळावा होणार असून तपोवनातील 1700 पारंपरिक झाडांची तोड साधुग्राम निर्माणासाठी करण्यात येणार आहे। यासाठी नाशिक महानगरपालिकेने निर्णय घेतला असून याचा विरोध व निषेध मोठ्या प्रमाणात होत आहे। सेवाग्राम येथील वृक्षप्रेमी आणि नागरिकांच्या वतीने दिनांक 27 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आलेले आहे। आम्ही सेवाग्राम येथील नागरिक आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि वनमंत्री गणेशजी नाईक यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं। नाशिक येथील महाकुंभ मेळ्यामध्ये 1700 झाडा जी महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे तोडण्याचा, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारीमार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर ही 1700 झाडं जी आहेत ती शेकडो वर्षाची ही झाडं आहेत आणि ही झाडं वाचवता येतील, कारण या झाडाच्या खाली तंबू वगैरे अशा प्रकारे निर्माण करून त्या आजूबाजूला साधू संतांसाठी निर्माण करता येईल आणि ही झाडं वाचता येईल। महत्त्वाची गोष्ट अशी की झाडं हे सृष्टी आपल्याला खूप काही देते, पण माणूस सृष्टीला काही देत नाही। कारण सृष्टी असेल तर हे मानवाचं जीवन पुढे चालणार आहे आणि त्यासाठी आपण हे गोष्ट प्रकर्षाने जाणून घेतली पाहिजे आणि यासाठी लढा दिला पाहिजे। म्हणून आम्ही नाशिक येथे जी महानगरपालिकेने जो निर्णय घेतला आहे 1700 झाडं तोडण्याचा, त्याचा आम्ही विरोध आणि निषेध करतो आहे।